खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा कामगार मंत्री कॅबिनेट ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या अथक प्रयत्नांनी महाराष्ट्र राज्य परिवहन एसटी महामंडळाच्या नवीन साधारण बस लालपरी बुलढाणा डिव्हिजनच्या खामगाव डेपोला 10 नवीन बस आणि मेहकर डेपोला 10 नवीन बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत व लवकरच 30 ते 40 नवीन बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन एसटी महामंडळाच्या ताफ्यात 5540 नव्या साध्या बस दाखल करण्यासाठी महामंडळाने वेगाने सुरुवात केली आहे। यातील पहिल्या टप्प्यातील गाड्या दाखल झाल्या असून सणासुदीच्या काळातील एसटी प्रवास सुकर झाला आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या हजारो बसेस नादुरुस्त आहेत। या नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे। सदोष बस अनेकदा रस्त्यावर थांबते आणि प्रवासी अडकून पडतात। त्यामुळे आता एसटीच्या ताफ्यात अशोक लीलँडच्या BS6 साध्या डिझेलवर धावणाऱ्या बसेस दाखल झाल्या आहेत। या बसेसमध्ये जी सुविधा एशियाड बसमध्ये होती ती सुविधा या बसेसमध्ये देण्यात आली आहे। या बसमध्ये ऑटो गेट, ऑटो फिशर, कुशन सेटिंग, पुश बॅक सुविधा उपलब्ध आहे। तसेच या बसचे तिकीट साधारण बस अर्थात लालपरीचे आहे। दिवसेंदिवस वाढणारी प्रवासी संख्या आणि अपुऱ्या बसेस संख्येमुळे नवीन बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या नवीन अशोक लेलँड बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत। त्यामुळे एसटी ताफ्यात नवीन साध्या डिझेल बस दाखल झाल्या आहेत। या नव्या बस ग्रामीण भागातील वाहतुकीसाठी फायदेशीर ठरेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बसेसच्या काचावर चुन्याचा वापर करू नयेत, गाड्याचे बोर्ड लावण्याची ताकीद करावी असे आवाहन करण्यात आले आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।